तर मित्रांनो, आपला कोकण कुठेतरी नष्ट होत चाललं आहे. आपला कोकण का नष्ट होत चाललं आहे ह्याची कारणं याला आपलीच माणसं सर्व कारणीभूत आहेत. आपलीच ही कोकणातली माणसं ह्या संपूर्ण याला जबाबदार आहेत. ही जागा विकली तर ते मुंबईला निघून जातात. त्या ठिकाणी बिल्डर येतो आणि या झाडांची कत्तल करतो आणि कॉन्क्रीटचे वगैरे स्लॅब वगैरे घरं बांधतो. तर सुंदरशी आपली ही वनराई तोडून त्या ठिकाणी बिल्डर कत्तल करून संपूर्ण झाडांची कत्तल करतो आणि कॉन्क्रीटचं जंगल उभा करतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, थांबायलाच पाहिजे कुठेतरी. त्या वाडवडिलांनी पूर्वीपासून जागा जमीन न विकताना हे जतन करून ठेवलेलं आहे. हे आपण सुद्धा ते जतन करायचा प्रयत्न करूया आणि जागा जमीन कोणालाही विकायची नाही. कारण पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी त्यांच्याकडे बघायला कुठे जाणार आपण, त्यांना पाहिजे ती जागा जमीन. म्हणून ते आपण जतन करून ठेवूया, प्रयत्न करूया सगळ्यांनी. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, अहो झाडं लावा, झाडं जगवा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे माझ्याकडून.